आषाढी वारीनिमित्त सालाबादप्रमाणे शेगाव येथील श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे शुक्रवारी सकाळी दमानी नगर येथे आगमन झाले. दमानी नगर येथे द न्यूज प्लस चॅनलचे संचालक तात्यासाहेब पवार आणि त्यांच्या पत्नी सौ अंजू पवार यांनी गजानन महाराज पालखीचे दर्शन घेतले. त्यावेळी दरवर्षीप्रमाणे यंदाही ज्योतिषाचार्य महेश ओहोळ परिवाराच्या वतीने सर्व भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. याबाबत महेश ओहोळ यांनी धर्मध्वज न्यूजशी बोलताना अधिक माहिती दिली. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही समर्थ सद्गुरू शेगाव निवासी भक्त प्रतिपालक भक्ताभिमानी श्री गजानन महाराज यांची पालखी संत नगरी शेगावहून भूवैकुंठ पंढरीकडे निघाली असता सोलापूर येथे 3 दिवस मुक्कामासाठी आल्यानंतर दमानी नगरला तिसऱ्या दिवशी आल्यावर प्रसादाचा लाभ आम्हाला प्राप्त झालेला आहे. प्रतिवर्षी सद्गुरू टाळ मृदुंगाच्या नादासह व 700-800 वारकऱ्यांसह घोडे हत्ती यांसह सोलापुरातील सर्व जनतेचं सर्व नागरिकांचे पाप ताप क्लेश सर्वांचं हरण करून आम्हाला दरवर्षी येऊन 1 वर्षासाठी चार्ज करून जातात. अशा समर्थ सद्गुरू श्री गजानन चरणी मी नतमस्तक होऊन हात जोडून शरण आलो आहे. जय गजानन. दमानी नगर येथे पालखीने काही वेळ विसावा घेतला. त्यानंतर या परिसरातील भक्तगणांनी मोठ्या संख्येने दर्शनाचा लाभ घेतला. त्यानंतर श्री संत गजानन महाराज संस्थानची पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली.